याचं दुर्दैव असं आहे की आमचं सरकार तत्पर आहे, पण अधिकारी याची अंमलबजावणी करत नाहीये. त्या ठिकाणी सुगंधी सुपारी आणि सुगंधी तंबाखू ही वेगवेगळ्या पॅकेटमध्ये त्यांनी उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली आणि दोन्ही मिक्स केलं की गुटखा तयार होऊन जातो. 1 वर्षाकरता राज्यात गुटखा, पान मसाला, सुगंधी तंबाखू, सुगंधी सुपारी व तत्सम पदार्थ उत्पादन, विक्री, वितरण, साठा, वाहतूक करण्यास प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. नमस्कार, मी प्रशांत गोडसे. लेट्सअप मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपल्यासोबत आमदार विक्रम पाचपुते आहे. हे कायमच अधिवेशनामध्ये एक वेगळा मुद्दा मांडत असतात आणि तो मुद्दा हा राज्यभर चर्चेला जातो. आज देखील तुम्ही सभागृहामध्ये गुटख्यावरनं प्रश्न लक्षवेधी लावली होती. त्या लक्षवेधीवरती तुम्ही बोललात. काय आश्वस्त केलं सरकारने तुम्हाला? ते मुळात काय झालंय की आपल्या सगळ्यांना असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये फक्त गुटखा बंदी आहे, तर वस्तुस्थिती तशी नाही आहे. महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी झाल्यानंतर काही अशा मोठ्या कंपन्या आहेत की त्यांनी काय केलं, ह्याच्यामध्ये कायद्यातली पळवाट शोधून काढली. आणि कायद्यातली पळवाट अशी होती की तुम्हाला जर गुटखा बंदी असेल तर गुटखा विक्रीसाठी त्या ठिकाणी सुगंधी सुपारी आणि सुगंधी तंबाखू ही वेगवेगळ्या पॅकेटमध्ये त्यांनी उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली आणि दोन्ही मिक्स केलं की गुटखा तयार होऊन जातो. आणि जसं आमच्या सरकारचा हा मुद्दा लक्षात आला, मागच्या वर्षी 20 जुलै 2024ला आमच्या सरकारने एक GR काढला होता आणि त्या GR मध्ये तुम्ही जर नीट वाचलं तर या ठिकाणी एकदम क्लिअर नमूद केलेलं आहे की 1 वर्षाकरता राज्यात गुटखा, पान मसाला, सुगंधी तंबाखू, सुगंधी सुपारी व तत्सम पदार्थ उत्पादन, विक्री, वितरण, साठा, वाहतूक करण्यास प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. म्हणजे 1 वर्षापासून सुपारी विक्री सुद्धा बंदी आहे, सुगंधी सुपारी. हे आपल्याला माहित नाहीये. याचं दुर्दैव असं आहे की आमचं सरकार तत्पर आहे, पण अधिकारी याची अंमलबजावणी करत नाहीये. या राज्यामध्ये रक्षकच भक्षक झालेले आहेत, हे माझं ठाम मत आहे. कारण ह्या रक्षकांनी जर या कायद्याची अंमलबजावणी केली असती तर आज सर्रास कुठेही तुम्हाला गुटखा, पान मसाला, तंबाखू, सुपारी कुठे खायला मिळाली नसती किंवा विकत मिळाली नसती. म्हणजे दुर्दैव असं आहे की आजची ही माझ्या मतदारसंघातली एक बातमी आहे. भिंताच्या सगळ्या रंगरंगोटी झालेली आहे आणि ही सगळी पान मसाला, गुटखा, सुपारीमुळे झालेली आहे. आणि दुर्दैव असं आहे, हे शासकीय कार्यालय, शासकीय कार्यालयाची ही अवस्था आहे. म्हणजे ज्या ठिकाणी अधिकारी बसतात त्या ठिकाणी जर ही अवस्था असेल तर आपण कसं, म्हणजे आज आमच्या सरकारला दोषी धरलं जातं, आमच्या नेत्यांना दोषी धरलं जातं, पण खरा दोषी हे अधिकारी आहेत. हे अधिकारी कायद्याची अंमलबजावणी करत नाही. या सभागृहामध्ये आम्ही कायदे करतो, या कायद्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही. हे अतिशय दुर्दैव आहे. आणि इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर न झाल्याने तोटा असा होतोय की या महाराष्ट्रामध्ये आज पान सुपारी बंदी आहे, आज सगळी बंदी असताना पान मसाला बंदी आहे गेल्या 1 वर्षापासून, पण वर्षभरापासून ह्या सगळ्या ऍडव्हर्टाईज चालू आहेत. म्हणजे मोठे मोठे ऍक्टर्स ऍडव्हर्टाईज करतात आणि हे ऍडव्हर्टाईज करतात, त्या ऍडव्हर्टाईज रन मीडिया करते. आम्ही तर ही विनंती केली, तात्काळ ह्याचं टेलिकास्ट बंद झालं पाहिजे, हे ऍडव्हर्टाईज लगेच बंद झाले पाहिजे, यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, हे प्रोडक्ट्स प्रमोट करणाऱ्या ह्या सर्व ऍक्टर्सवरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत. मला मंत्री महोदयांनी आश्वासित केलेलं आहे की आम्ही याच्यावरती माहिती घेऊन नक्कीच ऍक्शन्स काय घेता येईल तो प्रयत्न करू. सर, तुमची तळमळ अतिशय योग्य आहे आणि तिचा विचार खरोखर झालाच पाहिजे. पण सरकार तुमचं, अधिकारी तुमचे तुमचे म्हणजे नियुक्त, म्हणजे ज्यांची बदल्या झाली सगळे अधिकारी तुमचे, मग घोडा अर्थ कुठे नेमकं? याच्यामध्ये मी जसं म्हटलं ना, याच्यामध्ये अधिकाऱ्यांचं काम करताना कुठेतरी कमी पडतं. आणि हा प्रश्न आम्ही सभागृहात मांडल्यानंतर मंत्री महोदयांनी आम्हाला आश्वासित केलंय, जो अधिकारी काम करणार नाही, आम्ही ही मागणी केली, हे जे अधिकारी काम करत नाहीत ना त्यांना एक तर निलंबित करा. निलंबित करता येत नसेल त्यांच्या चौकशा चालू करा. त्यांच्या चौकशा निलंबित करायला तुम्हाला अडचण असेल ना, सक्तीच्या रजेवर पाठवून द्या. एकावरती कारवाई झाली ना 100 जण नीट काम करायला सुरू करतील. आज सरकार म्हणून आम्ही काम करतोय, आमचं इतकं वेगवान सरकार काम करतंय. जनतेचे प्रश्न जसा मी तळमळीने मांडतोय, आमचं सरकार सुद्धा तळमळीने काम करतंय. दुर्दैवाने इम्प्लिमेंटेशनची जबाबदारी ही अधिकाऱ्यांची. जर ही जबाबदारी आमच्याकडे असते तर आम्ही आतापर्यंत इम्प्लिमेंट करून मोकळं झालो असतो. कायदा करायची जबाबदारी आमची आहे, कायद्याची अंमलबजावणी करायची जबाबदारी ही अधिकाऱ्यांची आहे. या अधिकाऱ्यांना नक्कीच आपण सगळ्यांनी जर प्रश्न विचारले तर ते जागे झाल्याशिवाय राहणार नाहीत. आपण सुद्धा त्यांना प्रश्न विचारले पाहिजे, तरच याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन व्हायला सुरुवात होईल. तसं तर हा GR 1 वर्षासाठी होता, पण मंत्री महोदयांनी आम्हाला आश्वासित केलं की या GR ला एक्सटेन्शन ते घेणार आहेत आणि ही बंदी लागू राहणार आहे. आता तुम्ही शासन स्तरावर सगळ्या गोष्टी करताय, मेन मुळावर जर घाव घातला तर हा प्रश्न उपस्थित होणार. म्हणजे म्हणायचं कसं आहे की मी एक सामान्य नागरिक, समजा मला असं म्हणायचंय की जर या मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपन्यांवरती जो ऍक्शन घेतलं सरकारने,
तर या गोष्टी पुढे घडणारच नाही असं पण म्हटलं तर योग्य ठरणार, म्हणजे चुकीचं ठरणार नाही. याचं दुर्दैव असं आहे की ही बंदी महाराष्ट्रात आहे, तशी प्रत्येक राज्यात नाहीये. त्यामुळे बाकी राज्यामध्ये प्रोडक्शन अलाउड आहे आणि मग तिथे प्रोडक्शन होण्याची तस्करी होते. आणि FDA कडे अधिकाऱ्यांची संख्या ही ज्यावेळेस मी पनीरचा प्रश्न मांडला त्यावेळेस समोर आली होती की त्यांच्याकडे महाराष्ट्रात 100हून कमी अधिकारी होते. पण सरकारने लगेच निर्णय घेतला, 190 नवीन अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी रुजू करण्यात आलेला आहे. आता 250 पर्यंत हा आकडा पोहोचलेला आहे आणि आपल्याकडे 350चा अधिकाऱ्यांची मर्यादा ही शासनाने घालून दिली होती. ही मर्यादा वाढून घेण्यासाठी त्या ठिकाणी GDA कडे प्रस्ताव सुद्धा गेलेला आहे. 1200 अधिकारी जर या महाराष्ट्रात FDA कडे राहिले तर हे अशा गोष्टी होणार नाहीत. तेव्हा 1200 अधिकारी व्हावेत या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न आहे. बरं, आता थोडंसं आपण आता महाराष्ट्राच्या बाउंड्रीकडे जाऊया. म्हणजे हा गुटखा जो येतो ना, म्हणजे सर्रास हे खाणाऱ्यांना पण माहिती आहे, जे हप्ते देतात त्यांना पण माहिती आहे, असं म्हणूया आपण थोडक्यात. हा सर्वात जास्त गुटखा हा गुजरात राज्यामध्ये येतो. पण त्या बाउंड्रीच्या संदर्भात आपण काही गृहमंत्र्यांना निवेदन देणार आहात किंवा या संदर्भात देखील आपण काही विचार केला आहे का? नाही, 100% देणार आहोत. हा काही एकट्या गुजरातमधनं येत नाही. महाराष्ट्राला अनेक राज्य आहे ज्या ठिकाणी कनेक्टेड आहे. बॉर्डर्स आपण सगळ्या राज्यांबरोबर शेअर करतो. त्यामुळे गुजरात झालं, कर्नाटक झालं, मध्य प्रदेश झालं, आंध्र प्रदेश झालं, ह्या सगळ्यातनं गुटखा हा मोठ्या प्रमाणावर येत असतो आणि याच्यावरती कारवाई करण्यासाठी आता मुळात म्हणजे काय की अधिकाऱ्यांची संख्या कमी होती, ही संख्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू आहे. आणि माझी आपल्याला विनंती आहे की जर आपण मीडियाच्या माध्यमातून जसं आपण पनीरला महत्व दिलं होतं, पनीरची प्रसिद्धी केल्यामुळे संख्या नसताना सुद्धा लेट्सअप तुमच्या या उपक्रमामध्ये कायमच अग्रेसर राहील पुढे. धन्यवाद. माझी तर आपल्याला विनंती आहे की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा की शासनाचा जी आहे की तुम्हाला सुगंधी सुपारी आणि पान मसालाही खायचा अधिकार नाहीये, त्याच्यावर बंदी आहे, हे तुम्ही जाणीव करून द्या. कारण शेवटी काय असतं की ताकदीची जाणीव करून दिल्याशिवाय ती ताकद आपल्यालाही कळत नाही. काय म्हणणार, भगवान हनुमानालाही ताकदीचा अंदाज नव्हता, त्यांना आठवण करून द्यायची लागते. तशी मीडियाने जर याला प्रसिद्धी दिली तर जनसामान्यांमध्ये हा विषय म्हणजे सरकारला तुम्ही आठवण करून देताय सरकारला की त्यांची ताकद काय, अधिकाऱ्यांना कळायला पाहिजे की सरकार असतं आणि आपण अधिकारी आहे. बरोबर, सरकारला ताकदीची जाणीव आहे, अधिकाऱ्यांना नाही. मी अधिकाऱ्यांना जाणीव करून देतो. अगदी बरोबर. हा, आता आपण तुमच्या मतदारसंघाकडे जाऊया. नागावडेकर आणि जगताप एकत्र आल्यानंतर तुमची भूमिका काय असणार स्थानिक पातळीवर? नाही, काहीच अडचण नाही. हे बघा, मुळात म्हणजे जनतेचा जर फायदा होत असेल तर असंख्य लोकांचं स्वागत आहे. आमची कसलीच अडचण नाही. काम करत असताना आज मला या मतदारसंघाने नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे. जर येऊन लोक आमची ताकद वाढवत असतील तर आमचं सगळ्यांचं स्वागत. निवडणुकीला विरोधात लढले होते त्यामुळे तुम्हाला वाटतं खरोखर? हे बघा, निवडणुकीला विरोधात लढले होते, रास्ता आहेत आणि त्यांचं स्वागत महायुतीमध्ये झालेलं आहे. ते आमच्या पक्षात नाही आहेत, त्यामुळे ज्या त्या पक्षामध्ये कुठल्या पक्षात जायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण महायुतीमध्ये त्यांचं स्वागत आहे. वर्षा निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला होता. त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी काहीतरी आमदारांना एक सूचना दिलेली आहे की ऑफ द रेकॉर्ड, म्हणजे अधिकृतरित्या आमच्यापर्यंत पण माहिती आहे पण जी कळाली आम्हाला, की निधीच्या तुम्ही विचार जास्त करू नका, जनतेचे प्रश्न कसे सोडवायचे, टक्केवारीचा विषय बाजूला ठेवा, यावर लक्ष केंद्रित करा, अशा काही सूचना दिल्या आहे. ते मुळात जर ही माहिती तुम्हाला सगळ्यांना द्यायची असती तर आम्ही जाहीर सभाच घेतली असती ना. त्यामुळे ज्या काही बघा ज्या गोष्टी चर्चा झाल्या ही आमची वैयक्तिक पक्षाची बैठक होती. त्या बैठकीमध्ये या सगळ्यांची जी काही चर्चा झाली होती याचा संदेश ज्याला जो जायचा होता तो गेलेला आहे. आणि मुळात म्हणजे तुम्हाला त्या दृष्टिकोनातून चांगले ऍक्शन सुद्धा दिसतील. आणि आमचे काही कोणते आमदार टक्केवारीच्या मागे फिरताना तुम्हाला दिसले नाहीयेत, कारण 10 वर्ष झालं आमचं सरकार, म्हणजे मागच्या 5 वर्ष होतं, त्यानंतर 2-2.5 वर्ष मिळाले होते. एकही आरोप होताना कुठे दिसला नाही आमच्या आमदारांवरती, म्हणजे मंत्र्यांवर तर दिसले नाही, आमदारांवरही दिसले नाहीत. त्यामुळे आमचे आमदार चांगल्या पद्धतीने काम करतात. तुमच्याकडे मिळालेली माहिती ही 100% बरोबर नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे त्या काळामध्ये, त्या अनुषंगाने काय आदेश दिले आहे का? महायुतीमध्ये वक्तव्य करताना काळजीपूर्वक विधाने करा, महायुतीमध्ये वाद निर्माण होऊ नये अशा देखील सूचना प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेल्या आहे का? ते 100%. आणि कसं असतं शेवटी आता आम्ही समोरासमोर लढलेले जे लोक असतात, शेवटी जखमा ह्या बऱ्या झालेल्या नसतात, त्याला वेळ लागतो जखमा बऱ्या व्हायला. घाव झालेले असतात, त्यामुळे हे घाव काय म्हणा ओले घाव असताना किंवा जखमा ओल्या असताना ज्यावेळेस अशी निर्णय होतात त्यावेळेस अनेकांना रुचत नाही. आता आम्ही येतो वारकरी संप्रदायातले, ठेवली आनंदी तैसीची राहावी, त्यामुळे आम्हाला काही अडचण नाही. आम्ही समाधानी असतो कायम, त्यामुळे आम्हाला ती काही अडचण नसते. काहींना ते पटतं, काहींना पटत नाही, त्यामुळे अशाला तो सल्ला दिला गेलेला आहे. ओके, धन्यवाद तुम्ही संवाद साधल्याबद्दल. हे होते विक्रम पाचपुते. त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की गुटखा बंदी ही झालीच पाहिजे आणि त्यासाठी कडक कारवाई, कडक पावले हे सरकार उचलतील. फक्त सरकारी अधिकाऱ्यांनी त्यात साथ दिली पाहिजे, हे महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन संदेश प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी.
सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.